नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अनेक लोकांची विनंती होती की आपण आता अधिक मासानिमित्त कुठल्या प्रकारची सेवा करणार आहोत किंवा कुठली सेवा असेल तर सांगा. आता अनेक प्रकारच्या सेवा आहेत अधिक मासासाठी, पण हा महिना पुरुषोत्तम मास असतो. भगवान विष्णूंची सेवा केली जाते या महिन्यामध्ये. तर आपण त्यामध्ये काही लोक गीता, रामायण अशी पारायणही करतात. त्यानंतर आपण आज बघणार आहोत की विष्णू सहस्त्रनाम म्हणजे 1000 नावं असतात विष्णू सहस्त्रनाम. त्यातली आपण 108 नावं वेगळी काढलेली आहेत आणि म्हणजे जेणेकरून कमी वेळेत आपली उपासना व्हावी ह्या पद्धतीने ते 108 नावं काढण्यात आलेली आहेत. तर ती नावं आपण बघणार आहोत, ती घेणार आहोत. ती नावं घेतानाची पद्धत काय आहे की आपण दिवसभरामध्ये जी वेळ आपल्याला मिळेल त्या वेळेला आपण ती नामावली म्हणू शकतो. साधारण 10 मिनिटे लागतात. आता एखाद्याला 1000 घ्यायची असेल आणि तीच नावं आपण प्रत्येक नाव 10 वेळा घेतलं तरी 1000 होऊ शकतात. त्यानंतर 108 नावं घेताना आपल्या घरात विठ्ठलाची मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल, शाळीग्राम असेल तर त्याला सुद्धा आपण तुलसी दल अर्पण करत ही नामावली म्हणू शकतो. ह्या महिन्याचं वैशिष्ट्य असं असतं की चांद्रवर्ष 354 दिवसांचं आणि सूर्य किंवा सौर वर्ष 365 दिवसांचं असतं. तर प्रत्येक वर्षी साधारण 11 दिवसांचा फरक पडतो. मग 33 महिन्यांनी किंवा 32 महिने 16 दिवसांनी हा अधिक मास येतो. यात सूर्याचं संक्रमण नसतं. सूर्य म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत नाही. तर आपण त्यामुळे दान, पुण्य, जप, नामस्मरण याचं महत्व आहे. त्या निमित्ताने आपण नक्कीच नामस्मरण करूया आणि पुण्याचा लाभ घेऊया. नमस्कार. श्री स्वामी.